इथं आमच्या दोन वहिन्यांचं एकमेकींना गजरा लावायचं चाललं होतं. आमच्या आत्याचा जीव राहीना म्हणून तिनं तिचा गजरा काढून मला आणि माझ्या वहिनीला दिला, कारण ती म्हटली की तुम्हाला गजरा वापरा, मी नंतर दुसरा लावते. तर त्या अगोदर बघा आमची वहिनी, माझी काकी म्हणजे जिला आंटी बोलतो मी, असं आम्ही चिलीपिल्ली घेऊन चाललो होतो आमच्या आत्याच्या घरी. तर माझे मम्मी पप्पा सकाळीच गेले होते आणि मग आम्ही बाकी राहिलेले सगळेजण आत्ता चाललो होतो. तर असं काही गाडीत बसलो होतो. माझी एक भाची म्हणजे माझ्या भावाची मुलगी पेड्या आणि सर्वस्वी असे माझ्या मांडीवर बसले होते. खूप खुश होत्या त्या, बाहेर जायचंय स्वप्नील मामाकडे जायचंय म्हणून. आणि दुसरं पिल्लू आमचं माझ्या भावानं घेतलं होतं आणि असं काही आम्ही चाललो होतो. मस्त त्या खुश होत्या. गाडीत बसून जायचं म्हटलं की त्या खरंच खुश असतात. इकडं आमच्या गावात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे बरं का. खूप छान असं गाव आहे माझं, रसवंती ग्रह. त्यानंतर अशी छानशी भाजी मंडई भरते गावातच, जिथं स्वामी समर्थांचं मोठं केंद्र आहे. आता इथं भाजी मंडई भरायला लागले, पहिली गावातच एकदम जवळ होती. आणि त्यानंतर बघा असे 2 पेट्रोल पंप माझ्या गावात आहेत. तर खूप छान असं सुधारलेलं गाव आहे. आणि त्यानंतर बघा इकडं आम्ही आत्याच्या गावी पोचलो. तर तिथं आत्याच्या घरी असं काही डेकोरेशन केलं होतं. खरंच म्हणजे अपेक्षाच केली नव्हती की एवढं छान डेकोरेशन वगैरे केलं असेल, कारण 16 सोमवारचं उद्यापन म्हटलं साधं वगैरे असेल, तर एवढं छान केलं होतं. आणि ही आमची आत्या भेटली आम्हाला, मोठी आत्या आहे माझी, तर ती अगोदरच आली होती. इथं बघा अशी छानशी रांगोळी काढली होती, खूप म्हणजे खूप भारी डेकोरेशन केलं होतं. सर्वस्वी माझ्या अगोदर जरा आली आणि ती तिथं जाऊन एवढी खुश झाली होती. तिच्या चेहऱ्यावर तुम्हाला कळत असेल बघा किती खुश आहे. तिला इकडे यायला खूप आवडतं. आतमध्ये आल्यानंतर तर डेकोरेशन बघून एवढं मन प्रसन्न झालं. खूप म्हणजे खूप छान असं डेकोरेशन झालं होतं बरं का. आणि खरंच भारी केलं होतं. मला वाटलं 16 सोमवारचं उद्यापन म्हणजे एकदम असं साधी पूजा वगैरे असेल, तर दिवसभराचा अभिषेक वगैरे करून झाला होता त्यांचा आणि नंतर असं काही घरी वातावरण होतं. इकडे माझी एक चुलती आणि मम्मी बसली होते. तर इथं मी देवाला नमस्कार वगैरे करून घेतला. इथं हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या, फुलं वगैरे वाहून घेतली, स्वतःला असं हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि छान नमस्कार केला. तर आमच्या सासूबाई म्हणतात की असं कार्यक्रम भेटायला खरंच नशीब लागतं. तर योगायोगाने मी माझ्या माहेरी आली होती, त्यामुळे मी इकडे आले. आणि कोणताही यांचा कार्यक्रम असू द्यात मी इथं पोचतेच. त्यानंतर बघा माझ्या वहिनीनं पण इथं पूजा वगैरे करून घेतली. सर्वस्वीचा आजीकडून प्रसादाचा शिरा घ्यायचा चालला होता, सारखी येऊन घ्यायची आणि खायची. तिला खरंच खूप आवडला होता तो. इकडे माझे चुलते बसले होते, त्यांचे मामा आहेत बरं का, ते बाळाला घेऊन बसलेले सख्खे मामा आहेत. आणि इकडे बघा आमच्या पाहुण्यांचा कसा गोंधळ चाललाय. इथं सगळे एकत्र आल्यावर असं छानसं वातावरण असतं. या माझ्या 3 आत्या आहेत आणि आत्याच्या मुलीचं 16 सोमवारचं उद्यापन होतं म्हणून आम्ही इकडं आलो होतो. त्यानंतर बघा त्यांनी पण त्यांच्या वहिन्यांसोबत असा फोटो वगैरे काढून घेतले आणि खूप खुश असतात बरं का कार्यक्रम वगैरे असला सगळे एकत्र आले की. तर त्यांचं असं छानसं फोटो सेशन केलं. आणि त्यानंतर बघा ही आमची उपवासवाली मुलगी आहे, म्हणजे हिचाच आज कार्यक्रम होता. ही माझ्या आत्याची मुलगी मनाली, तुम्हाला पहिल्या व्हिडिओत पण बघायला भेटली होती, कारण ती माझ्याकडं येत असते बघा, तेव्हा मी व्हिडिओ टाकला होता. तर खरंच खूप छान अशी तिचा मेकअप वगैरे केला होता तिनं, खरंच खूप छान असा लुक केला होता. तिच्या इकडं रील बनवल्या. पाठीमागं माझे पप्पा बघा मामाचंच गाव असल्यामुळं त्यांच्या शेतातून वगैरे जाऊन आले, सकाळपासून ते इकडंच होते. तर मी इथं तिच्यासोबत फोटो वगैरे काढून घेतले आणि पप्पा इथं बघा कसे खुश आहेत, कारण त्यांच्या मामाचंच गाव आहे, त्यामुळे त्यांना इकडे यायला खूप आवडतं. तर इकडं 16 जोड्यांना देण्यासाठी काही असं छानसं सजवलं होतं, पोशाख वगैरे. एवढा छान गजरा होता, एवढा सुगंध होता ना. ही आमची नवीन नवरी आहे बरं का, 6 महिन्यापूर्वी तिचं लग्न झालंय. एवढी हसत असते, तिला म्हटलं व्हिडिओमध्ये घेते तर तिला एवढं हसायला आलं होतं. तर माझ्या आत्यानं तिच्या केसातला गजरा काढून मला आणि माझ्या वहिनीला दिला. तोच माझी ही छोटी वहिनी लावत होती माझ्या वहिनीला. तर ते असं काही त्यांनी गजरा वगैरे लावून घेतला. त्यानंतर मी पण स्वतःला गजरा लावून घेतला. तर आत्याने मला तिच्या केसातला गजरा काढून दिला. तर छानसा असा गजरा लावून घेतला. तुम्हाला तर माहितीच आहे मला गजरा किती आवडतो. तर मस्त असा गजरा लावून घेतला. 16 सोमवारचं उद्यापन म्हटल्यानंतर दिवसभर कार्यक्रम चालू असतो, अभिषेक वगैरे असतो. आणि इकडं बघा संध्याकाळी सगळे पाहुणे जे येत होते ते तिला असं हळदी कुंकू वगैरे लावून ओटी वगैरे भरून देत होते आणि ती सगळ्यांना नमस्कार वगैरे करून घेत होती. आणि खूप कडक असतात 16 सोमवार, ते तिनं केलं. ही माझी आजी आहे, म्हणजे माझ्या पप्पांची मावशी, जिला आमच्याच गावात म्हणजे कोपर्ड्यात दिलेली आहे. आणि ती तिच्या माहेरी येऊन एवढी खुश होती. म्हणूनच मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की माहेरचे कार्यक्रम असतील तर मन खुश असतं. आणि एवढ्या वयात जरी माहेरची ओढ असेल तर मग आत्ता तर आपल्याला असणारच ना. आणि इकडं बघा हे पूजन चालू झालं होतं. तर 16 जोड्यांचं असं पायी वगैरे धुवून त्यांना हळदी कुंकू लावून पदरानं पाय वगैरे पुसून हळदी कुंकू लावायचं होतं. तर पहिला मान त्यांच्या मामा मामीचा, म्हणजे माझे मम्मी पप्पा आहेत आणि ते माझ्या
आत्यापेक्षा मोठे आहेत, तर त्यांचा पहिला मान असतो सगळ्या गोष्टीचा. तर त्यांचं इथं औक्षण वगैरे करून घेतलं आणि खूप करतात बरं का ते मामा पण भाच्यांसाठी वगैरे. तर असं काही त्यांचं औक्षण वगैरे करून घेतलं. आणि त्यानंतर बघा इकडं माझे चुलते आणि चुलती म्हणजे ज्यांना आम्ही आंटी तात्या बोलतो त्यांचं औक्षण वगैरे झालं. असं सगळ्या 16 जोड्यांचं औक्षण वगैरे झालं. त्यानंतर मस्त असं जेवण झालं, आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. आणि इकडं बघा आम्ही घरी यायची तयारी चालली होती, तर इकडे या 2 पिल्लांचं माझ्या भाचीचं म्हणजे पेड्याचं आणि सर्वस्वीचं काय चाललं होतं, तर फुलांनी डेकोरेशन करत होते. जिथं रांगोळी निघाली होती खूप छान वाटत होतं त्यांच्याकडे बघून. त्यानंतर रात्रीचे 10:30 वाजले होते आणि आम्ही चाललो होतो घरी. तर इकडे बघा असं आम्ही वाटेत थांबलो होतो कारण आमची गाडी येत होती. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेलला